नमस्कार, मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. In mathematics second, third chapter, that is circle, we are studying on these points. For this, draw a circle with center O. Here in this diagram, O is circle means you know the definition. It is the set of points in a plane from a fixed point at the same distance. Now O is the center, that is point O. Now radius, here in this figure OC, OA and OB means distance between center to the point on the circle, that is R. Now the diameter, it is a chord. Chord means here, chord means the segment between any 2 points of the circle, and diameter means that chord which passes through the center of the circle, that is the diameter. In this figure, AB is the largest chord, that is a diameter, which is equal to 2 into R, means twice the radius. Then circumference, outer length of the circle is the circumference, and circumference C is equal to pi d, where pi is approximately equal to 22/7 or approximately equal to 3.14, means C is equal to 2 pi R also. In the figure chord DE, this DE is the chord, and AB, this is diameter, this is also a chord, means largest chord is a diameter of the circle. Then tangent, in this figure line L, tangent means which touches the circle at a point, and that point is called point of contact also. Here point of contact is P. Then now secant, here which passes through the circle in a plane and intersect at any 2 point, that is the secant. Here line M or line GF, this is the secant of the circle. Now intersecting points, here this secant passes through the circle at 2 points, that points are G and F are the intersecting point. Now let us recall. We know infinite circles pass through one point. Take one point and draw circle pass through one point. आता या ठिकाणी वन पॉइंट जर आपण घेतला आणि या पॉइंट मधून जाणारे आपण सर्कल जर काढा म्हटलं, ड्रा करा म्हटलं, तर अशा प्रकारे आपण ड्रा करू शकतो. हा सर्कल आपण ड्रा केला इथं, वन सर्कल. त्यानंतर हा 2 सर्कल, 3, 4, अशा प्रकारचे आपण किती सर्कल या ठिकाणी काढू शकतो. एकाच पॉइंट मधून पास होणारे आपल्याला असे इन्फायनाइट सर्कल वी कॅन ड्रा. अनेक सर्कल आपल्याला या ठिकाणी या एका पॉइंट मधून पास होणारे काढता येईल, आणि म्हणून इथे लिहिलं आहे इन्फायनाइट सर्कल कॅन पास थ्रू वन पॉइंट. नाउ टेक 2 पॉइंट्स. या ठिकाणी मी 2 पॉइंट्स घेतो. जसं हा एक पॉइंट आहे, या पॉइंटला आपण नाव देऊ A अँड सपोज दिस पॉइंट इज B. आता या 2 पॉइंट्स मधून जाणारे इन्फायनाइट सर्कल पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट, अलग अलग पॉइंट घेतले. या 2 पॉइंट मधून जाणारं जर सर्कल आपण काढतो म्हटलं, तर अशा प्रकारे आपण सर्कल काढू शकतो. बघा इथं मी हातानेच काढतो आहे, ठीक आहे. असा दुसरा सर्कल काढता येईल, असा हा तिसरा सर्कल काढता येईल. अशा प्रकारे हा चौथा सर्कल काढला या ठिकाणी.
त्यानंतर अशा प्रकारे पुन्हा सर्कल आपल्याला काढता येते. पुन्हा इथून जाणारं असंही सर्कल काढता येते. म्हणजे इथंसुद्धा हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट आहे, या दोन पॉईंटमधून जाणारे इन्फायनाईट सर्कल वी कॅन ड्रा. वन पॉईंट असेल फिक्स पॉईंट तर इथूनही आपल्याला इन्फायनाईट सर्कल काढता येते. त्यानंतर आपण समजा 3 पॉईंट्स घेतले, 2 पॉईंट्स घेतल्यानंतर इथं पॉईंट आपण घेतला होता ओ पॉईंट. आता त्याच्यानंतर देर इज ए युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता आपल्याला लिनियर पॉईंट्स नाही, या ठिकाणी 3 कोलिनियर पॉईंट्स घेतले असेल. सपोज दिस इज ए, दिस इज बी अँड दिस इज सी. या तीनही पॉईंटमधून जाणारं फक्त एकमेव मीन्स युनिक सर्कल वी कॅन ड्रा. फक्त एकच सर्कल आपण काढू शकतो. पण या ठिकाणी 4th पॉईंट असं सांगतो की नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉईंट्स. जर कोलिनियर पॉईंट जर आपण घेतले ए बी सी, या ठिकाणी हे कोलिनियर पॉईंट आहे, म्हणजेच एकाच लाईनवर या ठिकाणी हे आहे. असं जर असेल, असे जर पॉईंट, तर या पॉईंटमधून जाणारं आपण एकही सर्कल काढू शकत नाही. Tangent theorem. Now tangent theorem. Now theorem is a tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. या ठिकाणी एक डायग्राम काढली. हा सर्कल आहे आणि या सर्कलवरचा हा पॉईंट घेतला मी इथे ए, आणि या ए पॉईंटमधून जाणारी एक लाईन काढली एल, which is the tangent of the circle. This is perpendicular. तर ही काय असते, या रेडियसला परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ए आहे, या ठिकाणी हा रेडियस का करतो, परपेंडिक्युलर होतो. मीन्स या ठिकाणचा जो अँगल आहे हा 90चा असतो. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याचा कॉन्व्हर्स आहे, तो कॉन्व्हर्स पण लक्षात ठेवायचा आहे. तो कॉन्व्हर्स टेक्स्टबुकमध्येच या ठिकाणी आहे. कॉन्व्हर्स ऑफ टेंजंट थेरम, दॅट इज थेरम इज ए लाईन परपेंडिक्युलर टू ए रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज ए टेंजंट टू द सर्कल. मग या ठिकाणी हा सर्कल आपण काढला. सर्कल काढल्यानंतर ए लाईन परपेंडिक्युलर काढायची आहे टू रेडियस, आणि एम एन सर्कल काढल्यानंतर एम एन इज द रेडियस ऑफ द सर्कल. मग या इथून आपल्याला या रेडियसचा जो एंड पॉईंट आहे त्यापैकी 1 पॉईंट हा सर्कलवर राहणार आहे. या पॉईंटमधून जर आपण एक लाईन जर ड्रा केली, परपेंडिक्युलर ड्रा करायची आहे आपल्याला, या एन पॉईंटमधून रेडियसला परपेंडिक्युलर असणारी एक लाईन जर ड्रा केली, तर ही जी लाईन आहे ती मात्र या सर्कलची टँजंट असते. एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा लक्षात एक पुन्हा पॉईंट ठेवायचा आहे. आता या ठिकाणी सर्कल काढला आहे आपण, एक सर्कल काढला. या सर्कलचा जो सेंटर आहे तो ए घेतला. सर्कलवर एक पॉईंट घेतला आपण बी. सर्कलच्या इनसाईडमध्ये एक पॉईंट घेतला डी, आणि सर्कलच्या आउटसाईडला एक पॉईंट घेतला तो आहे डी. अशा प्रकारे ए बी सी डी असे 4 पॉईंट्स या ठिकाणी आहे. आता मला सांगा की हा जो सेंटर आहे ए, या ए मधून पास होणारं एखादं लाईन जर आपण जर ड्रा केली, एका पॉईंटमधून आपल्याला इन्फायनाईट लाईन्स काढता येते, पण या सर्कलला टँजंट राहणारी एखादी लाईन म्हणजे आपल्याला मिळू शकेल का, जी पॉईंट ए मधून पास होऊ शकते अशी. तर याला आन्सर नाही आहे, आपण काढू शकत नाही. त्याच्यानंतर पॉईंट बी आहे, इथेही 1 पॉईंट आहे इन्फायनाईट. आपण लाईन्स काढू शकतो विच पास थ्रू द पॉईंट बी. परंतु या सर्कलला टँजंट असणारी लाईन आपल्याला किती लाईन असे मिळू शकते, फक्त युनिक लाईन, फक्त एकच लाईन आपण या ठिकाणी टँजंट ही या सर्कलची होऊ शकते. त्यानंतर पॉईंट सी जो आहे तो इनसाइड द सर्कल आहे. त्याच्यातून जाणाऱ्या आपण इन्फायनाईट लाईन काढू शकलो तरी पण या सर्कलला टँजंट एकही लाईन आपल्याला मिळू शकत नाही.
त्याच्यानंतर पॉईंट जर एखादा आउटसाइड द सर्कल जर असेल, सर्कलच्या आउटसाईडला जर पॉईंट असेल, तर त्या पॉईंटमधून जाणारी, एका पॉईंटमधून जाणाऱ्या इन्फाईनाईट लाईन्स आपण काढू शकतो. परंतु त्याच्यातल्या मात्र 2 लाईन्स ज्या आहे ह्या सर्कलच्या टँजंट्स मात्र राहू शकते. आणि म्हणून त्याच्यावरून आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यावरचा एक थेरम आहे आणि तो खूप इम्पॉर्टंट थेरम आहे. तो थेरम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तो थेरमचं नावच या ठिकाणी आहे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम. थेरम इज टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम an external point to a circle are congruent. आता आउटसाइडला, सर्कलच्या आउटसाइडला जर एखादा पॉईंट जर आपण घेतला, हा सर्कल आहे, याच्या आउटसाइडला एक पॉईंट घेतला, तर या पॉईंटमधून या सर्कलला 2 टँजंट्स आपल्याला काढता येतात. ते आपण आताच बघितलं आहे. मग या ठिकाणी डिस्टन्स फ्रॉम धिस पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट टू पॉईंट आउटसाइड द सर्कल याच्यातला जो आहे तो आहे टँजंट सेगमेंट. आणि अशा प्रकारचे हे 2 टँजंटचे 2 टँजंट सेगमेंट आपल्याला मिळाले. हे टँजंट सेगमेंट जे आहे ते दोनही कॉन्ग्रुएंट असते, ते आपल्याला प्रूव्ह करायचे आहे या ठिकाणी. आणि म्हणून प्रूफ या ठिकाणी लिहिलेलं आहे ती ॲक्टिव्हिटीमध्ये. नाव इन ट्रायंगल आपण या ठिकाणी हे जॉईंट करून घ्यायचे आहे. समजा या ठिकाणी PA जॉईंट करून घ्या, AQ जॉईंट करून घ्या. जॉईंट केल्यानंतर इन धिस ट्रँगल PAD आता ह्या या ठिकाणी मी जॉईंट करून घेतले हे 2 पॉईंट्स. आता मला सांगायला हा हे 2 ट्रँगल आपल्याला झाले आहे. PAD एक ट्रँगल आणि सेकंड ट्रँगल आहे तो QAD. नाव इन these 2 ट्रँगल, नाव PA this distance PA इज कॉन्ग्रुएंट टू कोणतं राहणार याचं रिझन दिलेलं आहे रेड आय ऑफ द सेम सर्कल, हा आहे AQ. मग या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल सेग EAQ. त्याच्यानंतर सेग AD हा या ट्रँगलचा AD आणि या ट्रँगलचा सेग AD हे दोनही कॉन्ग्रुएंट आहे. याला कारण ते आहे कॉमन साईड. या दोनही ट्रँगलच्या कॉमन साईड आहे, कॉमन साईड्स. त्याच्यानंतर हा जो अँगल आहे, अँगल APD हा या ठिकाणी रेडियस आणि टँजंट हा या थेरमनुसार हा 90चा होईल आणि या ठिकाणी हाही 90चा होईल, कारण टँजंट थेरम आपल्याला सांगते. मग या 2 ट्रँगल्समध्ये बघा, ही साईड ही जी साईड आहे या ठिकाणी राईट अँगल झाला आहे, तर हा हायपोटेन्यूस आहे. याही ट्रँगलचा हा हायपोटेन्यूस आहे. आपण ही साईड या ट्रँगलची या साईडशी कॉन्ग्रुएंट दाखवला. हा 90चा आहे आणि हा कॉमन दाखवला आहे हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस साईड या ठिकाणी घेतल्यामुळे आणि 90चा अँगल घेतल्यामुळे आपल्याला माहीत आहे की हे दोन्ही ट्रँगल जे आहे, ट्रँगल PAD अँड QAD आर कॉन्ग्रुएंट. याला रिझन ही आहे कोणती टेस्ट, या ठिकाणी हायपोसाईड टेस्ट. किंवा या ठिकाणी 2 साईड आणि अँगल तर अलग आहे, ती साईड राहू शकत नाही. ही टेस्ट होणार आहे हायपोसाईड टेस्ट. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि मग या ठिकाणी मग उरलेले जे आहे साईड, कॉन्ग्रुएंट ट्रँगल आहे दोनही, आणि मग उरलेले जे कोणते आहे सेग DP इज कॉन्ग्रुएंट टू सेग DQ. याला रिझन काय, कारण ते आहे कॉन्ग्रुएंट साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल CSCT हे रिझन. यानुसार ते दोनही का राहील, कॉन्ग्रुएंट राहील. या ठिकाणी हे दोनही जे सेगमेंट आहे टँजंट सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट जायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.1. 3.1 मध्ये बघा, इन ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर C इज 6 सेंटीमीटर. हा 6 सेंटीमीटर आहे. लाइन AB इज ए टँजंट ॲट A. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. नंबर फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द मेजर ऑफ CAB. अँगल CAB या ठिकाणी कोणता अँगल होईल, आताच आपण बघितलं रेडियस टँजंट थेरम, हा 90चा होईल.
90 डिग्री. याला रिझन काय? रेडियस टँजंट थेरम. इथे लिहून घ्या, रेडियस टँजंट थेरम. नाव सेकंड, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. हे सी इज द डिस्टन्स फ्रॉम लाईन ए बी. या ठिकाणी विचारलं डिस्टन्स किती, हे 6 सेंटीमीटर होणार, 6 सेंटीमीटर. याला रिझन काय आहे? रिझन कारण हे शॉर्टेस्ट डिस्टन्स मीन्स परपेंडिक्युलर टू, म्हणजे रेडियस tangent theorem, shortest distance, this is 6. Now distance AB is equal to 6. This distance AB is equal to 6 centimeter. Then find BC. मग हा BC आपल्याला फाइंड करायचा आहे. हा BC किती होईल? आपल्याला या ठिकाणी हे 6 सेंटीमीटर आहे, हे 6 सेंटीमीटर आहे. आपल्याला माहीत आहे की हा जो ट्रँगल आहे हा आयसोसेल राईट अँगल ट्रँगल आहे, आणि म्हणून याचा जो हायपोटेन्यूस आहे तुम्हाला जर माहीत असेल तर साईड इंटू ह्या ज्या साईड आहे याच्या √2 टाइम्स असते, आणि म्हणून हा होईल 6√2 सेंटीमीटर या ठिकाणी. नाहीतर मग पायथागोरस थेरम या ठिकाणी यूज करा आणि तुम्हाला BC पण काढता येईल. नाव व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC. ABC हा आपल्याला काढायचा आहे. हे 6 सेंटीमीटर आहे, हे 6 सेंटीमीटर आहे, आणि म्हणून ह्या साईड जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्याचे अपोजिट अँगल जे आहे ते कॉन्ग्रुएंट राहणार आहे, आणि म्हणून हा 45 राहील आणि हा 45 राहील. एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी आपण सॉल्व करून घेऊ. सेकंड एक्झाम्पल आहे या ठिकाणी, हे तुम्ही बघून घ्यायचं आहे टेक्स्टबुकमध्ये. ठीक आहे, टेक्स्टबुकमध्ये लिहिलेलंच आहे. या ठिकाणी डायरेक्ट मी ड्रा केली आहे फिगर ड्रा केल्यानंतर ड्रा सेगमेंट OM जॉईंट करून घ्या, अँड ON सुद्धा जॉईंट करून घ्या. धिस इज रेडियस OM विच इज परपेंडिक्युलर टू धिस टँजंट RM, अँड हेन्स OMR this angle is equal to 90 radius tangent theorem. And now in this triangle OMR बाय पायथागोरस थेरम, या ठिकाणी पायथागोरस थेरम लावून टाका, कारण हा 90चा 1 अँगल आहे, राईट अँगल ट्रँगल आहे, आणि म्हणून इथं PGT थेरम आपल्याला यूज करता येते. या ठिकाणी लिहू शकतो आपण OR स्क्वेअर हा हायपोटेन्यूस आहे, OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. आता या ठिकाणी व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करून घ्यायच्या आहे. त्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे, किती आहे बघा. OR इज 10, आणि म्हणून या ठिकाणी व्हॅल्यूज पुटअप करताना OR इज 10 मीन्स 10 स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर. OM इज गिवन मीन्स रेडियस, OM इज द रेडियस इज 5 सेंटीमीटर. मग या ठिकाणी मी 5 सेंटीमीटर लिहितो, हा आहे 5 स्क्वेअर, आणि प्लस MRची या ठिकाणी दिलेली नाही, MRची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, ती MR स्क्वेअर तसंच राहील. या ठिकाणी 5 स्क्वेअर इकडे आणा, मीन्स MR स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर. याला सॉल्व करा. 10 स्क्वेअर मीन्स 100 मायनस 5 स्क्वेअर मीन्स 25, and hence MR square is equal to 100 minus 25 means 75. Now taking square root, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढून टाका, मग आपल्याला आन्सर मिळेल MR स्क्वेअरचा स्क्वेअर रूट MR विच इज इक्वल टू 75चं स्क्वेअर रूट काढा, म्हणजे 25 त्रिक 75 होते. 25 मीन्स अंडर रूट 25 मीन्स 5 इंटू अंडर रूट 3. याला नंबर द्या. मग या ठिकाणी सेगमेंट MR इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट NR. या ठिकाणी हे MR अँड NR हे दोन्ही ट्रँगल
या ठिकाणी हे आहे टँजंट सेगमेंट्स आहे. आताच आपण थेरम बघितला आहे टँजंट सेगमेंट थेरम. त्या थेरमनुसार हा MR अँड NR हा सेम आहे. MRची व्हॅल्यू आत्ताच आपण इथं काढली 5√3 सेंटीमीटर आहे का इथे बघून घेऊ आपण. हा सेंटीमीटर लिहिलेला आहे मीन्स सेंटीमीटर आणि म्हणून या ठिकाणी हा सेंटीमीटर आहे. MR इज इक्वल टू NR इक्वल होईल दोन्ही कारण टँजंट सेगमेंट थेरम आहे. नाव फ्रॉम 1 and 2 1 मध्ये आणि 2 मध्ये बघा हे दोन्ही जर इक्वल असेल तर MRचं जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू ही NRची राहणार आहे आणि म्हणून MR इज इक्वल टू NR दोन्ही इक्वल आहे आणि ती आहे 5√3 सेंटीमीटर. हे आन्सर होईल. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन विचारला आहे बघा याच्यामध्ये. हा फर्स्ट क्वेश्चन झाला, नंतर सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन विचारला व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. या ठिकाणी असलेला जो आहे MRO हा जो आहे या ठिकाणी अँगल हा याचं मेजर या ठिकाणी विचारलं आहे ते आपल्याला फाइंड करावं लागेल. मग या ठिकाणी OMची व्हॅल्यू ही 5 सेंटीमीटर आहे, ORची ही 10 सेंटीमीटर आहे आणि म्हणून याच्या हे हाफ आहे. मीन्स धिस OM इज इक्वल टू हाफ OR. मग आपल्याला थेरम माहीत आहे 30, 60, 90चा थेरम. तो थेरम का सांगतो की हा जर हाफ आहे आणि म्हणून हा जो अँगल आहे अँगल MRO इज 30 डिग्री बाय कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 थेरम आणि म्हणून याची व्हॅल्यू 30 डिग्री राहणार. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन पुन्हा या ठिकाणी आहे विचारला आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. मग या ठिकाणी हा ट्रँगल आणि हा ट्रँगल हे दोन्ही ट्रँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर याचे जे कॉरस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट राहील. हा याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे आणि या दोघाची टोटल मीन्स हा MRN अँगल आहे म्हणून दोघाची टोटल करावी लागेल आपल्याला. अँड हेन्स दिस अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO विच इज इक्वल टू 30 डिग्री प्लस 30 डिग्री अँड हेन्स अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येईल. त्याच्यानंतर थोडंसं मी फास्ट घेतो आहे बघा. सॉल्व केलेलंच एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहोत. थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी घ्यायचं आहे. थर्ड एक्झाम्पल थोडंसं हिंट देतो तुम्हाला. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये बघा सेग RM अँड सेग RN आर टँजंट. ह्या दोन टँजंट काढलेले आहे ऑफ द सर्कल. नाव प्रूव्ह धिस OR बायसेक्ट MRN. या मोठ्या अँगलला हा बायसेक्ट करतो तसंच हा जो अँगल आहे MON याला सुद्धा हा बायसेक्ट करतो. ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यासाठी ती फिगर आपण जी काढली आहे तीच आपण या ठिकाणी काढून घेऊ. या ठिकाणी काढून घेतली आहे बघा. हा सर्कल काढला आहे आणि ते काढलं. या ठिकाणी सेगमेंट RM, सेगमेंट RM and segment RN. These two are the tangent segment of the circle. ह्या दोन्ही जर टँजंट सेगमेंट असेल तर या ठिकाणी OMR हा अँगल 90चा होईल. त्यानंतर ONR हाही अँगल 90चा होईल रेडियस टँजंट थेरमनुसार. नाउ इन ट्रायंगल OMR हा वरचा ट्रायंगल and ONR this triangle. Now in these two triangle बघा या ठिकाणी OMR congruent to ONR each of 90, seg OM congruent to seg ON, these are the radii of the same circle. Then segment OR is congruent to segment OR, this is the common side of these two triangles, and hence this angle side means here this is hypotenuse one side and one angle we have taken, and hence these two triangles are congruent, means triangle OMR congruent to triangle ONR by hypoid test.
Hence, this angle MRO is congruent to angle NRO by CACT, means corresponding angles of congruent triangle, and second means angle ROM is congruent to angle RON. Reason, CACT means corresponding angle of congruent triangle, and hence we can say segment OR bisect this angle MRN as well as angle MON. Now fourth example बघा, थोडं फास्ट घेतो आपण, व्हिडिओ छोटा व्हावा यासाठी. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ ए सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर, जस्टिफाय युअर आन्सर. आपल्याला चटकन लक्षात येते का टू पॅरलल जर टँजंट्स असेल आणि तर ते इक्वल टू डायमीटर राहणार. या ठिकाणी रेडियस 4.5 आहे आणि म्हणून त्याच्या डबल मीन्स 9 सेंटीमीटर त्या दोन पॅरलल लाईनमधलं टँजंटमधलं डिस्टन्स राहणार आहे. बघू या ठिकाणी हा एक सर्कल काढला आपण, ओ सेंटर आहे, त्याचा रेडियस 4.5 सेंटीमीटर आहे दोनही. त्यानंतर या ठिकाणी एक टँजंट काढली आहे, सेकंड टँजंट या ठिकाणी काढला आहे. ठीक आहे, बाय रेडियस टँजंट थेरम या ठिकाणी हा जो अँगल आहे हा 90चा आहे OMB, अँड हा अँगल आहे OND हा पण 90चा आहे. मग या ठिकाणी या दोघाची जर सम घेतली आपण तर ती 180 होईल. मग या ठिकाणी 180 जर या ठिकाणी सम जर असेल तर हे जे दोन लाईन या ठिकाणी आपण घेतल्या तर हे इंटेरियर अँगल होईल, आणि इंटेरियर अँगलची जी थेरम आहे तो काय सांगतो की या टू लाईन्स आर पॅरलल राहणार आहे. आणि मग या ठिकाणी हे एकाच लाईनवर हा जो अँगल आहे याच्यावर जर आपण याची जर सम घेतली तर ती 180 राहणार आहे. मग यांची जर 180 राहत असेल तर फ्रॉम 1 and 2 MON point O is between point M and N, and hence we can write this distance means MN is equal to OM plus ON, means 4.5 plus 4.5, which is MN is equal to 9 centimeter, and hence we can write the distance between two parallel tangents is 9 centimeter. Thank you.